ये यहाँ कॉटन वाला जो खेत है ये दिखने को तो बहुत बढ़िया दिखेगा, सड़क से खेत बढ़िया दिखाई देगा क्योंकि ग्रीन है। तो जो शहर में रहने वाले लोग हैं, अधिकारी हैं, अगर वो सड़क से सर्वे करेंगे तो फसल बढ़िया खड़ी दिखेगी। 68 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे, त्यामध्ये विदर्भ आणि पश्चिम उत्तर त्यामध्ये अव्वल आहे। काय सांगणार? अतिशय चिंताजनक आकडेवारी आहे। तुम्ही आता शेती बांधावर आली, शेतकऱ्यांची संवाद साधला, पाहणी केली, तुमच्या निष्कर्षामध्ये काय आढळलं, काय सांगणार? शेतकऱ्यांना देखील काय केलं पाहिजे, आत्मभान ठेवून शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे किंवा आपल्या मुलांना प्रशिक्षण केलं पाहिजे। शेती अलाइड बिझनेस आपण उभा केला पाहिजे। आज काय झालं आहे की सुलतानी म्हणजे नैसर्गिक देखील आपत्ती शेतकऱ्यावर यायला लागली आहे। आता ह्या शेतकऱ्याच्या रानात उभा राहिलो, त्यानं सांगितलं की एका एकरामध्ये 22,000 रुपये आताच खर्च आला एका कपाशीच्या पिकाला आणि अजून 30,000 रुपये आहेत। म्हणजे एका एकराला 50,000 रुपये खर्च येणार आणि उत्पन्न किती निघणार? 49,000 रुपये। म्हणजे ही जर अवस्था, तर ह्या शेतकऱ्यांना हा पहिला प्रयोग काय केला की त्यानं पपई लावली होती, परत ना व्यापारी पीकसुद्धा घेतलं होतं, त्यात देखील त्याला अपयश आलं। त्यामुळं राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं शेतकऱ्याला रोजगार हमीचा दर्जा दिला पाहिजे या शेतीला। म्हणजे त्याची बायको मुलगा तो तर कमीत कमी रोजगाराचे पैसे त्याला मिळतील किंवा सीड बीड आणि एक्सलंट फीड ह्याच्याबद्दलचा खर्च तरी निघेल। पण शेतकरी जिवंत राहायचा असेल तर तो प्रकार राज्य सरकारनं केला पाहिजे। आणि ह्या राज्य सरकारनं मतदानाच्या वेळेस फार मोठ्या वल्गना केला होता की आम्ही कर्जमाफी करू। कर्जमाफ 7/12 तर कोरा केलाच पाहिजे। पण तद्वतच हे पावसाळी संकट आलेलं आहे, दुष्काळ पडण्याची पावसाळी दुष्काळ जी पडलेला आहे ते शेतकऱ्याला मदत राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं त्वरित दिली पाहिजे। आज आम्ही फिरतोय, 8 दिवस झालं, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, तिथं एकही अधिकारी नीट आलेला नाही। ह्याही रानात अधिकारी कुठलाही आला नाही, पंचनाम्याला सुद्धा कोण आलं नाही। म्हणजे एवढी जर विसंगती असेल तर शेतकऱ्याची का 8 महिन्याला 1500 आत्महत्या होतात, हा रिपोर्ट आलेला आहे कृषी आयोगाचा। तर ह्या दृष्टीने ह्याचा विचार करून राज्य सरकारनं केंद्र सरकार लवकर मध्यम मार्ग काढला पाहिजे, नाहीतर काही खरं नाही। आज टिकेतसारखे राष्ट्रीय लेवलचे देखील लोक फिरायला लागलेत, मदत करायला लागलेत आणि साऱ्या माध्यमातून आम्ही जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।